न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिसलरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली। दी चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुख्य शाखा चिखली। एक अतूट नाते विश्वासाचे, आदर्श अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चिखली। अवघ्या 4 तासात चिखली पोलिसांनी आवळल्या सोयाबीन चोराच्या मुसक्या। चिखली तालुक्यातील सवणा शिवारातील मोहन खंडेलवाल यांच्या शेतातील गोडाऊनमधून सोयाबीनचे 55 कट्टे लंपास झाल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती। या घटनेचा रिपोर्ट खंडेलवाल यांनी पोलीस स्टेशनला दाखल केल्यानंतर त्या प्रकरणातील चोरट्यास अवघ्या 4 तासात जेरबंद करण्याची किमया ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनात डीपी पथकाने केली। मोहन खंडेलवाल यांच्या शेतातील गोडाऊनमधून 55 कट्टे सोयाबीन चोरी झाल्याचे रखवालदाराने खंडेलवाल यांना सांगितल्यावरून पोलिसांनी रखवालदार असलेल्या सुनील सुकालाल अवया राहणार चारबंद तालुका जळगाव जामोद याची चौकशी केली। चौकशी दरम्यान त्याने उडवाउडवीची उत्तरं दिल्याने त्याच्यावर पोलिसांचा संशय बळावला। तर याच दरम्यान रात्रीला गस्तीला असणाऱ्या पोलिसाला एका मालवाहक वाहनातून सोयाबीनचे कट्टे वाहतूक होत असताना आढळले। त्यावेळी त्यांनी चौकशी केली असता सदर गाडी चालकाने हे कट्टे सुनील अवया याचे असल्याचे सांगितले। त्यानंतर या दोन्ही घटनेची सांगड घालून पोलिसांनी रखवालदार व गाडी चालक अब्दुल राशीद यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला। आरोपीला काही तासात जेरबंद केल्याने मोहन खंडेलवाल यांनी ठाणेदार संग्राम पाटील यांचे आभार मानले। चिखली पोलीस स्टेशन येथे दिनांक 23/12/2023 या दिवशी फिर्यादी लक्ष्मीनारायण खंडेलवाल यांनी तक्रार दाखल केली की त्यांची सवना गावच्या हद्दीत असलेल्या शेडमध्ये, तीनपत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेली 33 क्विंटल सोयाबीन, जिची किंमत 1,65,000 रुपये आहे, ही चोरून नेल्याबाबत त्यांचा जो त्या ठिकाणचा रखवालदार आहे त्या रखवालदारानं त्यांना सांगितलं। त्याप्रमाणे त्यांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केल्यानंतर आपण चिखली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 944/23 भादवी कलम 461 380 प्रमाणे अज्ञात लोकांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करून घेतली। तक्रार दाखल करून घेतल्यानंतर डिटेक्शन पथकाचे इंचार्ज पोलीस उपनिरीक्षक चव्हाण साहेब यांना सदर गुन्ह्याचा तपास दिला आणि त्यांना त्या गुन्ह्यासंबंधाने उघडकीस आणण्यासंबंधाने मार्गदर्शन केले। त्यावरून सुरुवातीला आम्ही संशयावरून जो रखवालदार होता सुनील अवया राहणार जळगाव जामोद याला पोलीस स्टेशनला आणलं, चौकशी केली, परंतु त्यानं पोलीस स्टेशनला आल्यानंतर कोणत्याही प्रकारचं सहकार्य आम्हाला केलं नाही। त्या दरम्यान आम्ही गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक चौकशी करीत असता आम्हाला समजलं की त्यापूर्वी 3 दिवसापूर्वी पोलीस उपनिरीक्षक भागवतकर हे नाईट पेट्रोलिंगला असताना त्यांनी एक टेम्पो रस्त्याने जाणारा तो रात्री 2-2:30 वाजण्याच्या सुमारास अडवला होता आणि त्या टेम्पोच्या मध्ये सोयाबीनचे कट्टे होते। त्या ड्रायव्हरला विचारणा केली असता त्याने सांगितले की मी एका सुनील अवया या कास्तकाराकडून ही त्याची सोयाबीन घेऊन मार्केटला घेऊन चाललोय। त्यावरून सुनील अवया याच्यासोबत त्याचं फोनवर संभाषण देखील झालेलं होतं। त्यानंतर व्हेरीफाय केला असता तो सुनील अवया हाच आहे। त्या मोबाईल नंबर व्हेरीफाय केल्यानंतर त्याला ती गोष्ट सांगितली की 20 तारखेला तू या एका टेम्पोमधून जी सोयाबीन घेऊन चालले होते त्याचं आणि तू कास्तकार आहे असं म्हणून बोलणं करून दिलं होतं आणि त्याच्यावरून मग त्याचा तो जो बनाव आहे तो लक्षात आला आणि त्याचं उघडकीस आल्यानंतर त्यानं सदरचा गुन्हा हा त्याचा तो टेम्पोचा चालक, त्याचं नाव आहे अब्दुल राशीद, तो देखील जळगाव जामोदचा आहे, तो त्याचा मित्र आहे, या दोघांनी मिळून ती सोयाबीन 20 तारीख 21 तारीख अशा 2-3 दिवसामध्ये ती त्या ठिकाणाहून चोरली होती आणि ती चोरून उदयनगर, आंबडापूर जवळील उदयनगर या ठिकाणी 2 व्यापाऱ्यांना ती सोयाबीन त्यांनी विकली अशी त्याने कबुली दिली। त्यानं गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर सुनील अवया याला गुन्ह्यामध्ये अटक केली। अटक केल्यानंतर दुसरा जो त्याचा साथीदार आहे जळगाव जामोद येथील टेम्पो चालक आणि मालक अब्दुल राशीद याला देखील डिटेक्शनच्या पथकाने जळगाव जामोद या ठिकाणी जाऊन टेम्पोसह ताब्यात घेतलं। त्या दोघांना अटक केली। सुनील अवया याला माननीय न्यायालयाने आजपर्यंत आज दिनांक 25/12/2023 पर्यंतचा पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला होता। पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान त्यानं दिलेल्या कबुलीप्रमाणे
उदयनगर या ठिकाणी संबंधित व्यापारी यांच्याशी संपर्क करून त्यांना विचारणा केली। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की टेम्पो चालक अब्दुल राशीद आणि सुनील आवा यांनी हा जो माल आहे हा आमचा स्वतःचा आहे असं म्हणून त्यांना विकल्याचं सांगितल्याने त्यांनी तो सोयाबीनचा माल हा विकत घेतला होता। त्याबाबतचे जे पैसे सुनील आवा याला जे दिले होते ते देखील त्यानं बँकेत टाकल्याबाबतचे आम्हाला पुरावे उपलब्ध झालेले आहेत। त्याचे ते बँकेतले पैशाचा पुरावा सुनील आवायाचा आणि अब्दुल राशीद यांच्या सोबत झालेलं एकमेकांचं फोनवरचं संभाषण, त्यांनी दिलेली गुन्ह्याची कबुली, उदयनगर येथील व्यापारी यांनी दिलेला जबाब या सगळ्याच्या आधारे आम्ही 23 तारखेला दिलेल्या फिर्यादीप्रमाणे संपूर्ण 33 क्विंटल सोयाबीन 1,65,000 रुपयाचा व टेम्पो असा एकूण 2,80,000 रुपयाचा मुद्देमाल दोन्ही आरोपींसह आम्ही ताब्यात घेतलेला असून चिखली पोलिसांनी आमच्या डिटेक्शन पथकाने अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी करून एका दिवसात या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केलेला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास अजूनही सुरू आहे। या आरोपींनी यापूर्वी देखील अशा पद्धतीची कुठली सोयाबीन चोरीला नेली आहे अगर कसे याचा देखील आम्ही पोलीस शोध घेत आहोत। चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांच्या जीविताची व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी आम्ही चिखली पोलीस कटिबद्ध असून नागरिकांनी संशयित वाहन, संशयित इसम, बेवारस वस्तू अशा मिळून आल्यास पोलीस स्टेशन चिखलीशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत असून नागरिकांनी भयमुक्त जीवन जगण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। चिखली शहराची वाढती लोकसंख्या व जनजीवन पाहता ज्यांना शक्य आहे अशा सर्वांनी आपले निवासस्थान तसेच आस्थापना या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावून घ्यावेत, जेणेकरून होणाऱ्या दुर्घटना टाळता येतील अथवा काही अनुचित प्रकार घडल्यास सीसीटीव्हीच्या मदतीने त्याची उकल करण्यास मदत होईल, असे आवाहन संग्राम पाटील यांनी केले आहे। सीसीएन न्यूज साठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर, चिखली, बुलढाणा। माजी पोलीस ठाण्याचा ठाणेदार या नात्याने संपूर्ण चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना असं आव्हान राहील की आम्ही आपल्या मालमत्तेचं आणि जीविताचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहोत। अशा पद्धतीनं जे गुन्हे करतात यांना निश्चितच आमच्याकडून योग्य ती कायदेशीर कारवाई यांच्यावर करण्यात येईल, परंतु हे करीत असताना आपण देखील एक सुजाण नागरिक या नात्याने आपले निवासस्थान असेल, आपली आस्थापना असेल या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे हे बसवून घ्यावेत किंवा कुठली संशयास्पद वस्तू, व्यक्ती, हालचाल आपल्याला दिसून आल्यास आपण आम्हाला संपर्क करावा। जे कुठले रखवालदार आपल्याला ठेवायचे आहेत यांचा पूर्व इतिहास तपासून त्यानंतरच त्यांना आपल्याकडे ठेवून घ्यावं। आपण अलर्ट राहिलात तर आम्हाला देखील या निमित्ताने त्यांच्यावरती कारवाई करणं सोपं होईल। सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असतील तर गुन्ह्याचा उलगडा करणं, गुन्ह्याला प्रिव्हेंट करणं या गोष्टी सोप्या होतात। म्हणून मी नागरिकांना आवाहन करीन की आपण सीसीटीव्ही कॅमेरे बसवून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं। धन्यवाद। चिखली केबल नेटवर्कच्या GTPL बॉक्स सीसीएन न्यूज पाहण्यासाठी चॅनल नंबर 72 पहा। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।